नमस्कार, मी राखी शेळके पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुमचा आवडता आणि लाडका कार्यक्रम रंग माझा वेगळा। रोज नवनवीन नायिकांना आम्ही हे टास्क देत असतो आणि त्याही अगदी शोधून शोधून त्यांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या वस्तू विकत घेतात। काल मयुरी वाघनं तर 795 रुपयांची बचत करत सगळ्याच नायिकांसमोर मोठं आव्हान उभं केलं आणि आता आजची नायिका हे आव्हान कसं स्वीकारते आहे? 795 हा जादू आकडा गाठणार का? चला भेटूयात आजच्या आपल्या 7व्या नायिकेला। नमस्कार, मी तितिक्षा म्हणजेच तुमची लाडकी सरस्वती। मला माहिती तुम्ही नक्कीच विचार करत असाल की मी इथे काय करते। मी आज आली आहे अंधेरीत। मी इथे आले म्हणण्यापेक्षा खरं तर ABP माझा मला इथे घेऊन आलाय। रंग माझा वेगळाची आजची नायिका आहे मी आणि आज आपण इथे करणार आहोत शॉपिंग। आज माझं नशीब अगदी फळफळून गेलं कारण की ABP माझ्यामधून सोनाली इथे आले आणि मला म्हणाले की आज मी तुला शॉपिंग करवणार आहे। तर आय जस्ट होप ती मला खूप चांगलं बजेट दिलं आणि मला खूप छान शॉपिंग करायला मिळेल। पण आता ती मला कुठे दिसत नाही। आय थिंक ती स्वतः शॉपिंग करायला लागले। 2 मिनिट मी तिला बोलवते। सोनाली, सोनाली आहे मी इकडेच आहे। हॅलो हॅलो हॅलो। आणि जसं तू प्रेक्षकांना आपल्या सांगितलंस की तुझं बजेट खूप सारं मोठं असणार आहे, तर आपलं बजेट खरंच खूप मोठं आहे आणि तू खूप सारं शॉपिंग याच्यामध्ये करणार आहेस। फक्त 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 अट अशी आहे की या पैशांमध्ये या खूप साऱ्या पैशांमध्ये तुला क्लोथिंग घ्यायचं आहे, ॲक्सेसरी घ्यायची आहे, मेकअप, त्याला फ्रेग्रन्सचं ऑप्शन आहे आणि फुटवेअर। सो तुझं कौशल्य इथेच पणाला लागणार आहे की एवढ्या मोठ्या बजेटमधून तुला एवढं सारं शॉपिंग करायचं आणि त्यातून पैसेही वाचवायचे आहेत, तरच तू आमची विनर होऊ शकणार। पैसे वाचवायचे अगं काय हाच खरा टास्क आहे। हे फार नाइंसाफी होगी। थोडंसं बघ काहीतरी। नाही एवढंच आपलं होऊ शकतं। बघ अजून पण विचार कर। नक्की नक्की नक्की। सो मला घ्यायचे आहेत कपडे, मेकअप, फुटवेअर आणि ज्वेलरी। ओके, सुरुवात कशापासून करणार आहेस आपण? आय थिंक आता आपण ऑलरेडी ड्रेस मटेरियल्स तो वी शुड स्टार्ट फ्रॉम हियर। ओके। हेलो भैया जी, अच्छा मुझे आप बताइए मिनिमम स्टार्टिंग रेंज क्या है आपका? 250 से स्टार्ट है, 350 तक है। आपने फिक्स रेट क्यों लिखा है? तुला पर्सनली काय आवडतं? म्हणजे कॉटन प्रिफर करतेस? हो, मला कॉटन आवडतं आणि खूप कम्फर्टेबल असलं पाहिजे इतकंच मला। म्हणून मी ड्रेस मटेरियल घेते। सो मी माझ्या पद्धतीने कसंही शिवू शकते त्याला आणि मग माझ्या पद्धतीने हवं तिथे वापरू शकते। मला ॲक्च्युली बरेच दिवस बांधणी घ्यायचं होतं, पण शूटच्या नादामध्ये माझं राहून जातं आहे। इसका बराबर बताइए अभी। नहीं कुछ कम करो। नहीं उसमें आपने फिक्स रेट लगाया, इसमें नहीं लगाया। इसमें नहीं लगाया लेकिन अच्छा ठीक है, 300 ले लो। नहीं अभी ऐसा नहीं, मेरे पास चेंज नहीं है। अरे प्लीज ऐसा मत करो, मैं हार जाऊंगी। मैं पक्का यहीं पर आऊंगी, पक्का हम तीनों भी आएंगे शॉपिंग के लिए। हाँ अभी 300 में ले लो। आपण बघू शकतोय तितिक्षाने संपूर्ण ड्रेस 300 मध्ये घेतलेला आहे। म्हणजे ते तसं कन्व्हिन्स तर करते, बघू आता। सो मी फायनली एक बांधणीचा ड्रेस घेतला आहे आणि आय थिंक प्रत्येकाच्या कलेक्शनमध्ये एक बांधणीचा ड्रेस असतोच आणि बरेच दिवस झाले मला एक घ्यायचा होता। खूप लहानपणी एक होता, त्यानंतर मला वर्षानुवर्ष मी बांधणी वापरलं नाही आहे। सो फायनली मी एक घेतला आहे आणि मी एक छान ह्याला डिझाईन करणार आहे नवरात्री स्पेशल म्हणून। मी ह्याला थोडे मिरर्स वगैरे लावून त्याची ओढणी आणि त्याचा नेक तसा करणार आहे। आणि आय थिंक ABP माझ्याच्याच नेक्स्ट शोला जेव्हा मी येईन तेव्हा मी हेच घालून येईन। नक्की नक्की। सो आपण बघू शकतोय 350 रुपये ड्रेसची किंमत सांगितलेली होती, पण तितिक्षाने बार्गेनिंग करून तो ड्रेस 300 रुपयाला मिळवलाय। सो 50 रुपयांची बचत इकडे झालेली आहे। क्लॅप। माझी मम्मी खूप खुश होणार आहे। मम्मा मी वाचवलं 50 रुपये। तो काय डोक्यात आहे? काय घ्यायचं आहे? खूप सारे ऑप्शन खरं तर दिसत आहेत। आता आपण बांधणी घेतलं तर मला काहीतरी ट्रेडिशनल हवं आहे, समथिंग व्हेरी सिम्पल, नॉट व्हेरी गॉडी। हे बघ असं काहीतरी। मला ना इकडे छान झुमक्यांचा ऑप्शन दिसतो, तर आपण इथे ट्राय करूया का एकदा?
तर 100 रुपयाचे हे मला कानातले सांगितले होते आणि ते मी 80ला घेतले आहेत. So, इथेही 20 रुपयांची बचत तितिक्षाने केली हो, आज मला 10-10 रुपयाचं महत्त्व कळतंय. आवडीप्रमाणे मिळाले. मिळालेत ना. हो, पण बघ ना, तू इथे खूप सारे ऑप्शन आहेत. मंगळसूत्र तुझ्या कॅरेक्टरला पण जाईल किंवा ही बोरमाळ वगैरे हे पण घेऊ शकतेस. मला काही नको टाकूस. मला माझं बजेटमध्ये सगळं घ्यायचं आहे. एकतर हिने मला फक्त 1000 रुपये दिले, त्यात ती आता मला सजेस्ट करते की हे पण सुंदर, ते मला सगळं आवडलं आहे. पण यातले उरले तर मी नक्की येणार आहे तुमच्याकडे परत. आणि थँक्यू सो मच, तुम्ही यातले 20 रुपीज कमी केले म्हणून. चला, तितिक्षाला तिने ठरवलेल्या बजेटमध्ये 2 गोष्टी तर मिळाल्या. आता चपला आणि कॉस्मेटिक्ससाठी ती कशी मेहनत घेते पाहणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. लगेच परत येतोय. बघत रहा ABP माझा. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तुमची सर्वांची लाडकी सरस्वती अर्थात तितिक्षा तावडेसोबत आपली धम्माल अशी शॉपिंग सुरू आहे. कपडे आणि ॲक्सेसरीज घेऊन तितिक्षानं 830 रुपयांची बचत केली आहे. आता उरलं आहे फक्त कॉस्मेटिक आणि चपला. तितिक्षा या 2 वस्तू किती रुपयांना विकत घेते आणि त्यासाठी दुकानदाराशी कशी घासाघीस करणार आहे, चला बघूया. कॉस्मेटिकमध्ये काय घेणार आहेस, काही ठरवलंयस? कॉस्मेटिकमध्ये खरं तर रिअल लाईफमध्ये मी फार कमी गोष्टी यूज करते. मी लिप बाम लावते, काजळ नाही वापरत मी, मस्कारा लावते, ब्लश ऑन करते आणि नेल पेंट. सो आता हे सगळं घेणार आहेस तू, बरोबर? आता हे सगळं कसं घेऊ मी? तू मस्करी उडव माझी. मी यावर मॅचिंग नेल पेंट घ्यावी ओके असं मला वाटतंय. यात मी बार्गेन मारतीलच. सो ही पहिली गोष्ट अशी आहे ज्यात तितिक्षाने मी अजिबात बार्गेन नाही bargain केलं, केलेलं कारण नाही. ऑनेस्टली आमचं स्वतःचं गिफ्ट गॅलरी आहे हो. जिथे आम्ही या सगळ्या वस्तू विकतो. आणि माझी मम्मी मला ओरडे होती, तिने पाहिलं की मी नेलपेंटसाठी पण शॉपिंग करते. थँक्यू सो मच. माझे 600 रुपये उरले आता. 1000तले 600 रुपये आणि फक्त एक वस्तू बाकी आहे आणि तीच मिळत नाही, मोजडी. आम्ही ही अख्खी लेन फिरलो पण मला माझ्या आवडीची मोजडी मिळत नाही आहे. सो फायनली मला माझ्या आवडीचा पॅटर्न मिळाला आहे. सो आय थिंक तो माझ्या बांधणीच्या ड्रेसवरती खूप सुंदर दिसेल आणि मी माझी साईज ट्राय करते आता. वाव, इट्स लुकिंग नाईस. छान दिसतंय ना? कसं वाटलं तुला? हां, चांगलं तर दिसतंय. इसका कितना बताया भैया? कुछ कम करेंगे? कुछ भी नहीं. शो के लिए 10 रुपीज़, कुछ भी नहीं. चला ठीक आहे. आता काय होतं असं कधी कधी, पण आय थिंक 150 म्हणजे मला खूप रिजनेबल मिळते ही चप्पल आणि माझ्या ड्रेसवरती खूप छान मॅचही होणार आहे. सो मी पॅक करायला सांगू ही? तुला आवडली ना? सो फायनली आपलं शॉपिंग झालं. आजचं वर्कआउटच झालं ऑलमोस्ट त्या शॉपिंगच्या मागे. आणि मी फायनली 450 रुपये सेव्ह केले आहेत. येस, 550 रुपयांमध्ये मी 4 वस्तू घेतल्या आणि मला वाटतं माझ्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. येस, आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवूया तितिक्षासाठी. सो 450 रुपये मी वाचवले आणि आय होप दिस टर्न्स आउट टू बी व्हेरी नाईस कॉस्ट्यूम. आणि हे 450 रुपये एवढे छान 1000 रुपये तू मला शॉपिंगसाठी दिले आणि आय हॅड लॉट ऑफ फन. खूप मजा आली तुझ्याबरोबर शॉपिंग करताना. बट समाव हे मला खूप वाटतं आणि जे मला आवडेल एक्सप्रेस करायला की देर आर मेनी ज्यांना
बेसिक पण घेता येत नाही आणि आपण यात हे लक्झरीज आहेत जे आपण वी आर व्हेरी ब्लेस्ड की आपण इतके छान सण साजरे करू शकतो, कारण आपण तेवढे नशीबवान आहोत, आपल्याकडे तेवढं इन्कम आहे आणि आपण इतके छान घेऊ शकतो. बट आय वूड लाईक की जर सगळ्यांनी आपल्या शॉपिंगमध्ये थोडे पैसे काढून जर एखाद्या स्ट्रीट चाइल्डला काही खायला किंवा नवरात्रीसाठी एक छोटीशी टिकली जरी दिली ना, तर आय थिंक इट विल मेक देअर फेस्टिवल ऑल्सो. त्यांचा पण सण खूप छान जाईल. सो आपण आपल्याकडून पण थोडे प्रयत्न करूया. हे जे 450 सेल झाले आहेत तर आय एम शुअर तुम्ही काहीतरी छानच कराल. पण बाकी पण मला आवडेल की जर प्रेक्षकांनी पण असं थोडंसं काहीतरी आउटपुट केलं आणि एखाद्या व्यक्तीचा सण पण साजरे करायला मदत केली तर. सो या छान मोक्यावर खरं तर तितिक्षाने खूप छान मेसेज आपल्या व्ह्युअर्सना दिलेला आहे. सो पुन्हा एकदा तुझे आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला नवरात्रीच्या. थँक्यू सो मच. बाय. रंग माझा वेगळाची आजची नायिका होती तितिक्षा तावडे. तितिक्षाने ड्रेस मटेरियल घेतलं 300 रुपयांचं, चप्पल घेतली 150 रुपयांना, नेल पेंट 20 रुपयांची आणि इयरिंग्स घेतले 80 रुपयांना. तितिक्षाने एकूण खरेदी केली 550 रुपयांची आणि वाचवले 450 रुपये. काय मग कसा वाटला तितिक्षाचा हा वेगळा रंग? काही म्हणा, बार्गेनिंग करून वस्तू खरेदी करण्यात महिलांना जो आनंद मिळतो ना, त्याला खरंच तोड नाही. मग ते अगदी 5 रुपये का असेना. तितिक्षाची धम्माल शॉपिंग तर आपण पाहिली आणि याच शॉपिंगसोबत आता इथेच थांबतोय. पण उद्या आपल्याला पुन्हा भेटायचं याच वेळी याच ठिकाणी. बघत रहा ABP माझा.